नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। महाट्रान्सको 2022 ही ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेली आहे। त्याच्यावरचा व्हिडिओ आपण तयार केला होता, त्याच्यामधले अपडेट्स आल्या होत्या, त्याही आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण मेन्शन केलं होतं विद्यार्थी मित्रांनो की फॉर्म फिलिंगची स्टेप वाइज प्रोसिजरचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल अडचणी होत्या, त्याच्यामुळे आता आपण हा प्रोव्हाइड करतोय तुम्हाला। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अपडेट जे आहेत नोटिफिकेशनच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळत जातील। विद्यार्थी मित्रांनो, स्टेप वाइज प्रोसिजर ही तुम्हाला फॉलो करायची आहे। मग तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, इलेक्ट्रिकलचे किंवा ट्रान्समिशनचे विद्यार्थी असाल, किंवा ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे विद्यार्थी असाल, फॉर्म फिलिंगसाठी तुम्हाला एकच प्रोसेस फॉलो करायची आहे। ओके, तर त्याच्यासाठी जी काही वेबसाईट आहे आणि जी काही लिंक आहे ती तुमच्या स्क्रीनवर बघा दिसते तुम्हाला। IBPS ऑनलाईनची ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा या व्हिडिओच्या अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला जे पोर्टल किंवा जे URL दिसेल ते तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय तर त्या पद्धतीचं महापारेषणचं हे पर्टिक्युलर फ्रेम तुम्हाला दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा जे रजिस्ट्रेशन आहे ते क्रिएट करायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला एक ऑथेंटिक आणि जो सुरू असलेला मोबाईल क्रमांक आहे तुमचा तो, आणि तुमचा जो व्हॅलिड ईमेल ID आहे तो यूज करायचा आहे। कारण भविष्यामध्ये जे काही कम्युनिकेशन होणार आहे या ऑर्गनायझेशन थ्रू प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत हे तुमच्या या मोबाईल नंबरवर किंवा याच ईमेल ID वर ती होणार आहे, आणि तेच तुम्हाला यूज करायचं आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी। आता तुमच्या स्क्रीनवर बघा तुम्हाला पर्टिक्युलर दिसतंय, तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, म्हणजे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, ओके, जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर इथे क्लिक करायचं आहे बघा। ओके, म्हणजे बेसिकली तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला असेल आणि पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला असेल, तर ते जे विद्यार्थी आहेत त्यांनी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि व्हॅलिड तुमचा पासवर्ड इथे टाकून डेफिनेटली तुम्हाला हा कॅप्चा इथे सिक्युरिटी कोड टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी ईमेल ID, मोबाईल नंबर टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर क्रिएट करून घ्यायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तो तुम्हाला मेलवरती येईल। आणि ज्यांचा ऑलरेडी आहे त्यांनी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड क्लिक करायचा आहे इथे आणि तुम्हाला सबमिट करायचा आहे। डेफिनेटली याच्यामध्ये हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित तुमच्या मेलवरती असणारच आहे तो, पण तो तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा आणि तो तुम्हाला रिकॉल सुद्धा करायचा आहे। तुम्ही ज्यावेळेस स्पेसिफिकली सबमिट कराल तर त्या केसमध्ये तुम्हाला जी विंडो दिसते आता, तर ही विंडो तुम्हाला दिसेल। याच्यामध्ये जर वरच्या साईडला आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, ओके, तर इथे बघा काय काय फिल करायचं आहे। बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो अँड सिग्नेचर, त्यानंतर डिटेल्स, त्याचे प्रिव्ह्यू घेता येणार आहे तुम्हाला, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे जसं फोटो वगैरे आपण बघणारच आहोत, त्यानंतर पेमेंट करायचं आहे। तर ह्या स्टेप्स आहेत, पण या स्टेप्सला जाताना सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती बेसिक इन्फॉर्मेशनची तुमची स्टेप आहे। याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, ओके, ते कन्फर्म करायचे हे सगळे, आणि ही सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। आणि पूर्ण तुम्ही कन्फर्मेशन केल्यानंतर याच्यामध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामधले स्पेलिंग मिस्टेक्स ह्या खूप चांगल्या पद्धतीने चेक करा। कुठलीही स्पेलिंग मिस्टेक इथे व्हायला नको। इथे जर कुठली स्पेलिंग मिस्टेक झाली आणि ते जर तुम्ही कन्फर्म तुमचं प्रिंटवर आलं तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात। त्याच्या व्यतिरिक्त जो तुमचा ऑथेंटिक रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा, तो मोबाईल नंबर कन्फर्म करायचा इथे। ओके, अल्टरनेट एखादा नंबर जर असेल तर तो नक्कीच द्या, तो मॅन्डेटरी नाही आहे इथे, पण तरी तो तुम्हाला दिला तर नक्कीच कम्युनिकेशनसाठी उपयोगात येईल। त्याच्या व्यतिरिक्त जे मी सांगितलं की ईमेल ID आणि त्याचं कन्फर्मेशन हे तुम्हाला इनिशियली द्यायचं आहे। हा कॅप्चा तुम्ही इथे फिलअप केला की स्पेसिफिकली तुम्हाला हे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती परत एकदा चेक करा, स्पेलिंग व्यवस्थित चेक करा तुमच्या नावाचे, वडिलांच्या नावाचे, आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट मध्ये जायचं आहे।
ही सगळी इन्फॉर्मेशन जेव्हा तुम्ही फिल कराल तुम्हाला स्पेसिफिक मेसेज येईल, त्याच्यामध्ये ओके केलं की तुम्हाला नेक्स्ट विंडो येईल. आता ही सगळी इन्फॉर्मेशन मी माझी भरलेली आहे. ओके, ती परत एकदा चेक करा, कारण ही आपण परत बॅकला जाऊन चेक करू शकतो. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पर्टिक्युलर पॉईंट जो आहे ते तुम्हाला डिटेल अपलोड करायचे आहेत, फोटो आणि स्पेसिफिकली तुमच्या सिग्नेचरचे. हे ऑलरेडी याचं जे काही स्पेसिफिकेशन आहे टेक्निकल, किती इमेज साईज पाहिजे, DPI किती पाहिजे, तुमचा पासपोर्ट फोटो 4.5 बाय 3.5 जे काही सेंटीमीटर्समध्ये दिलेले आहेत यानुसार, कारण त्याची PDF आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे. तर हे सगळं तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही चेक करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचा स्कॅन फोटोग्राफ जो आहे. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी खूप सारे नियम मेन्शन केलेले आहेत त्या PDF मध्ये. याच्यामध्ये साईज, DPI साईज, त्यानंतर फाईल साईज ही किती लागणार आहे तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की 20 to 50 KB. ओके, तर एवढी साईज असणार आहे, ती तुम्हाला चूज करायची आहे. JPEG फॉर्मॅट किंवा JPG फॉर्मॅटच फक्त पाहिजेत, कुठलाही दुसरा टाईपचा फॉर्मॅट नको. त्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्मेशन द्यायचं आहे, व्हॅलिड लेटेस्ट फोटोचे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत की बॅकग्राऊंड व्हाईट असलं पाहिजे, लाईट यूज केला तर रेड आईज जे आहेत ते नसायला पाहिजेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जी तुमची साईन स्कॅन केलेली आहे सिग्नेचर, ती तिथे इथनं तुम्हाला JPG फाईलमध्ये सिलेक्ट करून ती अपलोड करायची आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो, रिफ्रेश करायचं, परत लॉग इन करायचं, त्या केसमध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. परत हे कन्फर्मेशन द्यायचं आहे. जर तुम्हाला प्रिव्हियस पेजवरचे काही अपडेट्स करायचे आहेत तर बॅकवर जायचं, नाहीतर ही इन्फॉर्मेशन सेव्ह करायची. ही सेव्ह केल्यानंतर जर काही रेड कलरमध्ये मेसेज आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल साईज नाही आहे तुमची ती 20 to 50 KB मध्ये, किंवा करप्टेड इमेज आहे, तर त्याच्यानुसार तुमची JPG फाईल क्रिएट करायची आणि नंतर अपलोड करायची. ओके, तर आता बघा याच्या अगोदरच्या स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्टमध्ये आपण काय केलं होतं की बेसिक इन्फॉर्मेशन लिहिली, त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स फोटो आणि साईन अपडेट केली. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, बेसिकली त्याच्यानंतरची तुमची क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज हे जे आहे याच्याशी निगडीत काही इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे कॅटेगरीशी रिलेटेड. इथे जर आपण बघितलं, ओके, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, लँग्वेज याच्यामधली ही नेक्स्ट स्टेप आहे, पण बेसिक इन्फॉर्मेशन काही डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहे. मग याच्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं जे पॉईंट आहे तो आहे तुमचा डोमेसाइल्स. डोमेसाइल हे लागणारच आहे, प्रत्येकाने तिथे यस करायचं. आता त्याच्यानंतर खाली जर आपण गेलो तर कुठली ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्ही अप्लाय करताय. ओके, 04/2022 ची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. इथे जर ड्रॉपडाऊन मेनूमध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला ती ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल, ती सिलेक्ट करायची. त्यानंतर पोस्ट अप्लाइड फॉर. आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकल, त्यानंतर सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या 3 ब्रँचेससाठी पर्टिक्युलर ही पोस्ट आहे. तर सुरुवातीला ॲडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट केली बघा. इथे ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 04/2022 ही, आणि त्यानंतर जर पाहायचं झालं तर पोस्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. इथे पोस्ट 3ही दिलेले आहेत, ट्रान्समिशन, सिव्हिल आणि ENTC. त्याच्यापैकी तुम्हाला ज्याला अप्लाय करायचा आहे, तुमचा जो स्ट्रीम असेल तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला बेसिकली कॅटेगरीशी रिलेटेड इथे स्पेसिफिक बटन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. इथे 2दा त्यांनी विचारलेलं आहे. हे जर आपण व्यवस्थित बघितलं तर याच्यामध्ये पहिल्यांदा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे बघा. इथे मेन्शन केलेलं आहे की कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, आणि खाली त्याच्या केलेला आहे पोस्ट अप्लाइड अंडर विच कॅटेगरी. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम आला होता, त्यांनी आम्हाला खूप सारे कॉल सुद्धा केले होते. हे बघा, एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी आहे पण त्याला पोस्टच नाही, तर डेफिनेटली तुम्ही ओपन मधनं अप्लाय करू शकता. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये कॅटेगरी तुम्ही तीच मेन्शन करायची आहे जी तुमची आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही SC ST जी काही तुमची कॅटेगरी असेल, येथे दिलेली आहे बघा, लिस्ट दिलेली आहे पूर्ण, जी काही कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि जर त्याच्यामध्ये पोस्ट नसतील किंवा तुम्ही NT कॅटेगरीशी बिलॉंग करता पण तुमच्याकडे डॉक्युमेंटच नाही, तुमच्याकडे NCL नाही आणि
डेफिनेटली त्या केसमध्ये तुम्हाला कॅटेगरीचं सवलत मिळणार नाही, म्हणजे मग तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता. तर एक लक्षात घ्या की जो पहिला पॉईंट आहे कॅटेगरी, तो तुमची जी ॲक्च्युअल कॅटेगरी आहे ती टाकायची, आणि दुसरी तुम्ही इलिजिबल कशासाठी आहात त्याच्यानुसार सिलेक्ट करायचं. ओके, त्याच्यामध्ये तुमची सबकास्ट असेल, फॉर एक्झाम्पल ओबीसी आहे, त्याच्यामध्ये एखादी सबकास्ट असेल, फॉर एक्झाम्पल कुणबी असेल, किंवा NT मधली वंजारा असेल, ह्या ज्या आहेत विजे मधली वगैरे, हे सगळे सबकास्ट तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत बघा. आर यू पर्सन फॉर बेंचमार्क डिसॅबिलिटी, आर यू सफरिंग फ्रॉम जस्ट सेरेब्रल पाल्सी, म्हणजे जे काही तुमचे मेडिकल इश्यूजशी रिलेटेड जर काही असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भरायची आहे. पण जेव्हा तुम्ही इथे यस म्हणता तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स हे कंपल्सरी असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा, परत तुमच्या स्क्रीनवर मेडिकल सर्टिफिकेट आहे, ऑथेंटिक आहे, ऑथराइज पर्टिक्युलर पार्टकडनं आहे, मेडिकलशी रिलेटेड त्याचा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे मेन्शन करावा लागेल. म्हणजे जर तुम्ही इकडे स्पेसिफिकली यस लिहिलं, इथे जर तुम्ही यस लिहिलं तर डेफिनेटली तुम्हाला ज्याच्यामध्ये डिसेबिलिटी टाईप लिहावं लागेल आणि इथे तुम्हाला नंबर लिहावा लागेल. ओके, त्याची व्हॅलिडिटी सुद्धा इथे तुम्हाला मेन्शन करावी लागेल. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे जर तुम्ही वाचले तर कॅटेगरी कुठली आहे, EWS आहे, मग कास्ट सर्टिफिकेटचे नंबर. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे जर व्हॅलिडिटी वगैरे नसेल तर त्या केसमध्ये काय गाईडलाईन्स आहेत त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत तुम्हाला. ओके, तर याच्यामध्ये इथे जर बघितलं आपण तर कास्ट सर्टिफिकेटशी रिलेटेड कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ इश्युइंग कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर जर तुम्ही EWSशी रिलेटेड असेल तर त्याचं सर्टिफिकेट, त्याचा डेट. ओके, हे सगळे पॉईंट्स मेन्शन करायचे आहेत. म्हणजे जे तुम्ही एखाद्या कॅटेगरीसाठी रिझर्वेशन घेणार असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स, त्याचे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स व्हॅलिड डेट सहित हे तुम्हाला इथे लागणार आहेत, मग तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल किंवा कुठलाही. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं NCL, SC ST कॅटेगरी किंवा तुमचा स्पेसिफिकली जर आपण डिफाईन केलं तर NCL ज्यांना लागतो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, ओके, त्यांच्यासाठी हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा विद्यार्थी OBC असेल आणि उन्नत गटामध्ये मोडत नसेल तर तुम्हाला तिथे डेफिनेटली तुम्हाला स्पेसिफिकली NCLची जी ज्याला म्हणतो आपण रिझर्वेशन आहे ते मिळणार आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला इथे काय मेन्शन करायचं आहे बघा, इथे यस मेन्शन करायचं आहे. वेदर दी पर्टिक्युलर कॅन्डिडेट इज असोसिएटेड विथ NCL, तुम्हाला इथे यस करायचं आहे. तर डेफिनेटली तुम्हाला सर्टिफिकेट नंबर लागेल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर NCL नाही आहे, तर 24 तारखेपर्यंत तुम्हाला ते मिळलं पाहिजे आणि ते त्यानंतर तुम्हाला इथे स्पेसिफिक सेव्ह करून ठेवायचं फक्त, आणि फॉर्म फिलिंग नंतर करावं लागेल कारण सर्टिफिकेट इथे त्यांनी मॅन्डेटरी म्हटलंय. त्याची डेट सुद्धा त्यांनी मेन्शन केली आहे, इयर मेन्शन केलेला आहे बघा. ओके, ऑर्फन असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यस असेल तर डेफिनेटली तिथे प्रूफ मागेल तुम्हाला. ओके, तर इथे नो केलंय मी ओपन कॅटेगरीमधनं भरल्यामुळे. इथे सुद्धा मी MSETCL जे काही आहे स्पेसिफिकली याचा एम्प्लॉई जर असेल तर यस करायचं. परत त्याचं प्रूफ लागेल तुम्हाला, त्याचा नंबर लागेल तुमचा, त्या पर्टिक्युलर एम्प्लॉयमेंटचा नंबर लागेल. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे ती नक्की तुम्हाला इथे स्पेसिफिकली व्हॅलिड आणि करेक्ट टाकायची आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याचं एज बार कोरोनामध्ये झालं असेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे प्रिस्क्राईब एज लिमिट मेन्शन करायची आहे. ओके, ही सगळी जी माहिती आहे ही तुमची डिटेल्स आहेत, बेसिक डिटेल्स आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला कुठली माहिती फिलअप करायची बघा. नॅशनॅलिटी, डेफिनेटली सगळ्यांची नॅशनॅलिटी काय असणार आहे, तुमची इंडियन असणार आहे. त्यानंतर तुम्हाला 3 प्रिफरन्स द्यायचे आहेत. कशाचे, तर तुमच्या एक्झाम सेंटरचे. आता इथे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये त्यांनी 16ही त्या सिटींची नावं लिहिलेली आहेत, पण एक लक्षात ठेवा, एकच शहर मी 3ही ठिकाणी टाकू शकत नाही. मला 3 वेगवेगळे, म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर स्पेसिफिक रिचेबिलिटीनुसार तुम्हाला हे सिलेक्ट करायचे आहेत. ओके, त्यानंतर ॲडिशनल पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. स्पेसिफिकली डेट ऑफ बर्थ ॲज पर SSC, सगळ्यात महत्त्वाचं ही ॲक्युरेट भरा, जी आहे फॅक्ट तीच भरा. त्याच्यानुसार ऑटोमॅटिकली तुमचं एज आहे ते कॅल्क्युलेट होईल.
मेल फिमेल त्याच्यानुसार क्लिक करा. मॅरिटल स्टेटस लिहा तुमचा, आणि जर मॅरिटल स्टेटस आणि अनमॅरिडमध्ये जर तुमचं चेंज ऑफ नेम असेल तर इथे त्यांनी फॅसिलिटी केली आहे बघा. जर ओल्ड नेम आणि न्यू नेम हे जर चेंज असेल तर तुम्हाला त्यानुसार चेंज करावं लागेल. जर मॅरेज सर्टिफिकेट असेल तर डेफिनेटली त्याच्यानुसार तुम्हाला चेक करावं लागेल. ही सगळी तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरली तुम्ही की त्यानंतर तुम्हाला GST इन्व्हॉइसिंगसाठी ॲड्रेस फिलअप करायचा आहे. आता ॲड्रेस जो आहे इथे आपण मेन्शन केलेला आहे. याच्यामध्ये एक परमनंट ॲड्रेस आहे, एक करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे. या दोनपैकी GSTसाठी जो मेन्शन करायचा आहे, जो परमनंट आहे तो मेन्शन करा. सोपं जाईल तुम्हाला फर्दर प्रोसेससाठी. आता मी ओपनमधनं फॉर्म भरला आहे. डेफिनेटली माझी फी 700 रुपये आहे. जर कॅटेगरी असेल तुमची तर इथे डिफाईन करतानाच तिथे 350 येईल. ओके. जर काही करेक्शन्स करायचे असेल तर बॅकला जायचं, आणि जर करेक्शन करायचे नसेल तर डेफिनेटली तुमची ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट करा. ओके. आणि सेव्ह आणि नेक्स्ट म्हणा. त्याच्यानंतर तुमचे स्पेसिफिक क्वालिफिकेशनची डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत या विंडोमध्ये. नेक्स्ट केल्यानंतर आता इथे माहिती बघा कुठली कुठली फिलअप करायची आहे. SSC सगळ्यात महत्त्वाचं. ओके. बोर्ड कुठला आहे, सब्जेक्ट कुठले होते. इथे राईट हँड साईडला जर आपण गेलो, ओके, इथे डेट मंथ इयर ऑफ पासिंग, त्यानंतर ड्युरेशन. ओके. त्यानंतर मोड ऑफ एज्युकेशन. आता याला जर झूम आउट केलं तुम्ही तर इकडे राईट हँड साईडला तुम्हाला क्लास सुद्धा मिळेल. फर्स्ट क्लास आहे, सेकंड क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे. ओके. तर SSC HSC याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं आहे, ही माहिती फिलअप करायची आहे. अप टू ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, जर ॲडिशनल काही तुमचं क्वालिफिकेशन असेल, डिप्लोमा असेल फॉर एक्झाम्पल इथे मेन्शन केलं आहे बघा, ही सुद्धा इन्फॉर्मेशन जी आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे. PhD वगैरे काही असेल तर ॲडिशनल करायची आहे. जर तुम्ही एम्प्लॉई असाल, वर्किंग असाल तर त्याची सुद्धा मेन्शन करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या लँग्वेज आहेत तर सगळ्यात पहिले तर मराठीच टाका, पहिली लँग्वेज, आणि इकडे क्लिक करायचं आहे रीड राईट आणि स्पीकमध्ये. त्यानंतर तुम्ही सेकंड लँग्वेज इंग्लिश किंवा जी काही तुमची लँग्वेजेस असेल ती लँग्वेज फिलअप करा, व्हॅलिडेट करा, नेक्स्ट पेजवरती जा. हे सगळी इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन येतं. या डिक्लेरेशनमध्ये सगळी माहिती माझी खरी आहे असं मेन्शन करायचं आहे. इथे क्लिक केलं की तुम्हाला नेक्स्ट पेजवरती अपलोड करायचं आहे तुमचं थंब इम्प्रेशन. लेफ्ट हँड थंबच वापरायचा आहे. ब्ल्यू किंवा ब्लॅक इंक पॅड त्याच्यासाठी यूज करायचा आहे. व्हॅलिड पर्सन ज्याचा फॉर्म आहे तोच थंब इथे असला पाहिजे. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. याच्या साईज वगैरे त्यांनी दिलेला आहे. ओके. तर याच्यामध्ये थंब इम्प्रेशन, लेफ्ट थंब हाच तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. JPG फाईलचे डिस्क्रिप्शन आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतले होते. त्याच्या व्यतिरिक्त हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे आणि ते सुद्धा अपलोड करायचं आहे. हा फॉर्मॅट सुद्धा महाट्रान्सकोनी दिलेला आहे बघा. आता याच्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर बेसिक जो फॉर्मॅट आहे तो फक्त एवढा आहे. हाच फॉर्मॅट तुमच्याच हँड रिटनमध्ये पाहिजे. इथे तुमचं नाव लिहायचं आहे. ओके. आणि हे डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्याच्या खाली तुमची सही, पूर्ण नाव. ओके. कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं ते सुद्धा लिहा, म्हणजे तुम्हाला बेसिक आयडिया चांगल्या पद्धतीने येईल. या केसमध्ये कॅपिटल लेटर वापरायचे नाहीत कुठलेही. ओके. आणि जो कॅन्डिडेट आहे त्यांनीच तिथे सही करायची आहे, कारण तुमची ही सही आणि नंतरच्या सगळ्या सह्या म्हणजे कॉल लेटरशी रिलेटेड असेल, अटेंडन्स शीटशी रिलेटेड आहे, हे मॅच होईल. त्याच्यामुळे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे की सही ही तुमचीच असली पाहिजे. इथे खाली जर आपल्याला बघायचं झालं तर तुम्ही लेफ्ट हँड थंब आणि जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचं डिक्लेरेशनचं ते अपलोड केलं की इथे बघा खाली खूप मोठी लिस्ट आहे. याच्यापैकी तुम्ही जे सर्टिफिकेट ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं, ज्या कॅटेगरीमधनं केलं आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे सगळं घेऊन जायचं आहे. ओके. त्यानंतर डेफिनेटली पेमेंट मोड, पेमेंट गेटवेमध्ये जाणार तुम्ही, आणि त्या केसमध्ये तुम्हाला ऑनलाईन मोडनीच पेमेंट करायचं आहे. इथे जर बघायचं झालं आपल्याला तर इथे फी दाखवलेली आहे. रिझर्वेशनसाठी 350 असेल, बिल डेस्क असेल किंवा पेटीएम असेल, याच्या थ्रू तुम्ही ही पेमेंट करू शकता. सिक्युरिटी कोड प्रेस करायचं. त्यानंतर तुमची सगळी माहिती ही समराईज होईल. इथे तुम्ही जेव्हा पर्टिक्युलर सगळी माहिती फिलअप कराल, सबमिट कराल, पेमेंट गेटवे थ्रू कन्फर्म होईल, त्यावेळेस तुम्हाला इथे जर बघितलं तर ॲप्लिकेशनची प्रिंट काढता येणार आहे.
आणि तुम्ही जे पेमेंट केलं त्याची ई रिसिप्ट तुम्हाला प्रिंट करता येणार आहे. डाउनलोड करा. आणि हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस एक्झामिनेशन सेंटरला सुद्धा हे मागू शकतात. तर त्या केसमध्ये हे दोन्ही डॉक्युमेंट जे आहेत हे तुमची PDF असलीच पाहिजे. सेव्ह करून ठेवा सॉफ्ट कॉपीमध्ये. ओके, इथे जर बघायचं झालं तर इथे स्पेसिफिकली तुम्ही PDF मध्ये सेव्ह करू शकता आणि प्रिंट करू शकता. इथे तुमची ती इन्फॉर्मेशन असेल सगळी. ठीक आहे. तुमचं पेमेंट कन्फर्मेशन नंतर नक्कीच MSETCL कडनं तुम्हाला मेसेज येईल पेमेंट कन्फर्मेशनचा. तुमचा मोबाईल नंबर असेल, व्हॅलिड पासवर्ड असेल, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असेल. हे कन्फर्मेशन आहे. आणि हे कन्फर्मेशन झाल्यानंतर परत तुम्ही रिफ्रेश करून तुम्ही परत लॉग इन करून हे सगळे जे प्रिंट्स आहेत, PDF आहेत, हे तुम्ही चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म फिल करताना खूप काळजी घ्या. जे डॉक्युमेंटमध्ये नावं आहेत तेच नावं प्रॉपरली टाईप करा, म्हणजे मिस्टेक होणार नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी कॅटेगरी थ्रू आता भरायचं आहे त्यांना प्रॉब्लेम असा आहे की काहीकडे डॉक्युमेंट्सच नाही आहे. तर 24 तारीख त्यांनी शेवटची दिलेली आहे. तोपर्यंत डॉक्युमेंट्स तुम्हाला हे अपलोड करणं गरजेचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील तर नक्कीच आमच्या कमेंट सेक्शनमध्ये ते कमेंटच्या स्वरूपात लिहा. आमची टीम तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. ओके, बुक्सबद्दल नेहमी बोलतो, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा आमच्या ब्रँचेस ज्या आहेत, पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, या लोकेशनच्या ब्रँचेसला सुद्धा तुम्हाला बुक आता अवेलेबल आहे. ओके, इलेक्ट्रिकलची ऑनलाईन बॅच इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी सुरू आहे. तुम्हाला ती बॅच आत्ताही जॉईन करू शकता. ॲडमिशन अजूनही ओपन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल आहे की नाही याच्याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुम्ही जर ऑलरेडी फॉर्म भरला असेल तर व्हेरीफाय करा ह्या चेक. आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि नंतरच फॉर्म फिल करा. ओके, अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.